नवनीत राणा यांच्यासाठी आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे। नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्रावरती आज निकाल येणं अपेक्षित आहे आणि त्यामुळे आजच्या या निकालामधनं नवनीत राणा यांना दिलासा मिळणार की नाही हे आपल्याला बघायचं आहे। सुप्रीम कोर्टाच्या निकालावरती राणांच्या उमेदवारीचं ठरणार आहे। आज नवनीत राणा आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आणि आजच नेमका हा निकाल येतो आहे। याआधी मुंबई हायकोर्टाकडनं राणांचं जात प्रमाणपत्र हे रद्द करण्यात आलेलं होतं। जात प्रमाणपत्र रद्द झाल्यास उमेदवारी धोक्यात येऊ शकते, त्यामुळे आजच्या या निकालामध्ये नेमकं काय होतं हे बघायचं आहे। नवनीत राणा आजच उमेदवारी दाखल करत आहेत। देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि बावनकुळे या वेळेला उपस्थित राहणार आहेत, त्यामुळे स्वाभाविक आहे नवनीत राणा यांच्यासाठी आजचा दिवस मोठा आहे, महत्त्वाचा आहे, कारण या दोन महत्त्वाच्या बातम्या आहेत। शिवाजी काळे आपले प्रतिनिधी थेट दिल्लीवरनं आपल्या सोबत आहेत। शिवाजी, जसं म्हटलं तसं की नवनीत राणा यांच्यासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे। एकतर त्या उमेदवारी अर्ज दाखल करतात आणि दुसरीकडे आज दिल्लीतनं निकाल येणार आहे। शिवाजी, गुरुप्रसाद 7 वर्षांनंतर तब्बल या सगळ्या प्रकरणाचा निकाल येतोय, कारण 2017ला आनंदराव अडसूळ यांनी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती। याचा निकाल 8 जून 2021ला आला होता। मात्र पुढे 22 जून 2021ला या सगळ्या प्रकरणावरती सर्वोच्च न्यायालयानं स्टे दिला होता। पुढे या सगळ्या प्रकरणाच्या सातत्याने तारखा आल्या, मात्र सुनावणी पूर्ण होऊ शकली नव्हती। मात्र 28 फेब्रुवारीला या सगळ्या प्रकरणावरती सुनावणी पूर्ण झाली आणि सुनावणी पूर्ण झाल्यानंतर या सगळ्या प्रकरणाचा आज निकाल येत आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नवनीत राणा यांचं भवितव्य ठरवणारा हा निकाल असणार आहे। राजकीय भवितव्य त्यांचं टांगणीला लागलेलं होतं आणि आज निकाल आल्यानंतर त्यांची राजकीय दिशा जी आहे ती मोकळी होणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर आज त्यांच्या विरोधात निकाल आला तर त्यांना अर्ज दाखल करता येणार नाही। दुसरं म्हणजे त्यांची खासदारकी देखील तात्काळ रद्द होणार आहे। त्यामुळं नवनीत राणा यांना आजचा जो निकाल असणार आहे हा अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। त्यांनी मोची जातीचा दाखला जो आहे तो या सगळ्या याच्यामध्ये दाखल केलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं आहे की आजचा निर्णय देखील सर्वोच्च न्यायालयाचा हा बेंचमार्क असू शकतो, कारण जी जात महाराष्ट्रामध्ये नसेल अशा जातीच्या लोक जेव्हा महाराष्ट्रामधून येऊन निवडणूक लढवतील तर अशा वेळेस ती इतर राज्यामध्ये अनुसूचित जातीमध्ये येत असेल, अनुसूचित जमातीमध्ये येत असेल तर अशा वेळेस काय करायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। महाराष्ट्रामध्ये थोडक्यात उदाहरण द्यायचं म्हटलं तर धनगर समाज हा महाराष्ट्रामध्ये ओबीसी मध्ये येतो, केंद्रामध्ये ओबीसी मध्ये येतो, मात्र काही राज्यामध्ये धनगड असा उल्लेख असलेला हा समाज एसटी मध्ये पाहायला मिळतो। तर हा फरक आहे। अशा वेळेस अशी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर नक्की काय होतं याचा निकाल जो आहे सर्वोच्च न्यायालयाने दिला जाऊ शकतो, कारण अशा प्रकारे आतापर्यंत सर्वोच्च न्यायालयासमोर केस आली नव्हती आणि हे पहिल्यांदा घडतंय। त्यामुळं या निकालाकडे देशभरातील अनेक लोक देखील लक्ष लावून आहेत, कारण जात प्रमाणपत्राच्या संदर्भात अनेक दाखले आता समोर येताना पाहायला मिळत आहे। अनेक उमेदवारांच्या अडचणीच आपल्याला पाहायला मिळतात। रश्मी बर्वे यांची देखील अडचण झाली होती। अशा परिस्थितीमध्ये सर्वोच्च न्यायालय जेव्हा या सगळ्या प्रकरणामध्ये निकाल देणार आहे तर त्यावेळेस निकाल नक्की काय येतो हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। गुरुप्रसाद, अगदी शिवाजी, तर थोड्या वेळापूर्वीच नवनीत राणा यांनी या सगळ्या प्रकरणावरती प्रतिक्रिया दिलेली आहे, ती बघूयात। मी जे संघर्ष करत आली आहे एवढे वर्षापासून, कारण महिलांचे जन्मी वाट्याला संघर्ष हा जन्मापासून राहते आणि शेवटच्या टोकापर्यंत ते संघर्ष महिला करत राहते आणि ते गेल्या 12-13 वर्षापासून मी ते संघर्ष करत आली आहे। आणि मी अंबादेवी चरणी एवढीच प्रार्थना केली, जे आहे ते निकालच्या माध्यमातून माझे क्षेत्राचे लोक, माझे देशाचे लोकांना सगळी गोष्टी कळली पाहिजे, तेवढीच देवी चरणी, अंबादेवी चरणी मी प्रार्थना करून आजची नामांकनची सुरुवात मी केलेली आहे। एवढंच मी सांगू शकते आपल्याला। तर नवनीत राणा या आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आणि उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी नवनीत राणा यांनी आज मोठं शक्ती प्रदर्शन केलेलं आहे। त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये सभेचं आयोजन सुद्धा आज करण्यात आलेलं आहे। सकाळी कुटुंबियांकडनं नवनीत राणा यांचं औक्षण करण्यात आलं, त्यानंतर त्यांनी निर्माणाधीन हनुमान मूर्तीचं दर्शन घेतलं, त्यानंतर त्या अंबादेवीच्या दर्शनासाठी सुद्धा गेल्या। एकूणच निवडणुकीचा अर्ज भरण्यापूर्वी नवनीत राणा यांच्याकडनं देवदर्शन केलं गेलं। आपण ही दृश्य बघतोय। कुटुंबियांकडनं आधी नवनीत राणा यांचं औक्षण केलं गेलं, त्यानंतर त्या घरातनं बाहेर पडल्या, निर्माणाधीन हनुमानाचं त्यांनी दर्शन घेतलं, मग त्या अंबादेवीचं दर्शन घेण्यासाठी पोहोचल्या। नवनीत राणा यांच्यासाठी आजचा दिवस मोठा आणि त्यामुळेच आजच्या या दिवसाची सुरुवात राणांनी देवदर्शनाने केली।
आणि याच सगळ्या घडामोडींविषयी आपण अधिक बोलूया. छगन जाधव आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत. छगन, आज एकूणच नवनीत राणा यांच्यासाठी महत्त्वाचा दिवस. आज शक्तीप्रदर्शन मोठं महायुतीकडनं केलं जातं आहे अमरावतीमध्ये. अशात राणांनी देवदर्शनानं आजच्या दिवसाची सुरुवात केलेली आहे. कशा घडामोडी घडणार आहेत, काय नेमकं नियोजन आहे आजच्या दिवसाचं? नक्कीच गुरु, आज जर बघितलं तर नवनीत राणा यांचा भवितव्याचा प्रश्न आहे. कारण सुप्रीम कोर्टाचा आज निकाल येणार आहे आणि आज योगायोग असा आहे की त्यांचा आज नामांकन अर्ज देखील त्या दाखल करणार आहेत. कारण आज शेवटचा दिवस आहे नामांकन अर्ज दाखल करण्याचा. आणि आज नवनीत राणा नामांकन दाखल करण्याआधी त्यांची एक जाहीर सभा होते आहे. अमरावतीच्या दसरा मैदानामध्ये त्यांची जाहीर सभा होते आहे. एकंदरीत जर अमरावतीचं राजकीय बघितलं परिस्थिती तर नवनीत राणांच्या विरोधात बच्चू कडू असतील, यशोमती ठाकूर असतील यांनी मोठं टीकास्त्र त्यांच्यावरती केलेलं होतं. त्यामुळे नवनीत राणा आज त्यांच्या सभेमधनं यांच्यावरती टीका करण्याची देखील शक्यता आहे. दुसरीकडे जर बघितलं तर नवनीत राणा यांचं नामांकन दाखल करताना त्यांची एक भव्य रॅली अमरावती शहरातनं काढण्यात येणार आहे. आणि या रॅलीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, अजित पवार असेल आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे देखील त्यांच्यासोबत उपस्थित राहणार आहेत. यासोबतच घटक पक्षामध्ये सहभागी असलेले रवी राणा देखील त्यांच्यासोबत उपस्थित राहणार आहे. आणि भव्य असं शक्ती प्रदर्शन नवनीत राणा या रॅलीच्या माध्यमातून करणार आहेत. आणि त्यानंतर नवनीत राणा त्यांचं नामांकन जे आहे ते दाखल करणार आहेत. या पार्श्वभूमीवरती आज सकाळपासून जर बघितलं तर युवा स्वाभिमान पक्षाचे कार्यकर्ते असेल किंवा भाजपचे संपूर्ण पदाधिकारी असतील किंवा महायुतीमध्ये जे घटक पक्ष असतील त्यांचे संपूर्ण पदाधिकारी आणि कार्यकर्ते आता दसरा मैदानमध्ये यायला सुरुवात झालेली आहे. एकंदरीत 10 ते 12,000 खुर्च्या या सभास्थळी लावण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे आता या सभास्थळावरनं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा अजित पवार असेल नेमकं काय संबोधित करतात याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे गुरु.